थोडासा गारवा अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवतो आहे, पण आता हवामान विभागाने डायरेक्ट तारीख सांगितलेली आहे की कुठल्या तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडी ही कायमची टाटा बाय बाय होणार आहे आणि ऊन जे आहे ते एंट्री महाराष्ट्रामध्ये करणार आहे, उन्हाळा महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहे। त्याच्यामुळे हा रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा महाराष्ट्रामध्ये कधीपासून चालू होणार आहे, कधीपासून तुम्हाला घरातल्या फॅन असेल किंवा एसी असेल किंवा कूलर असेल या सगळ्यांची गरज लागणार आहे। त्याचबरोबर छत्री सुद्धा कधीतरी वापरायला लागू शकते, कारण पाऊसही पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचं महाराष्ट्रातलं वातावरण असणार आहे या सगळ्यांविषयी बोलणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत। या इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळेल की ओव्हरऑल भारत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे, काय वातावरण आहे। जर तुम्ही इकडे बघितलं तर दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेले आहेत। हे WD आहे, त्याच्यामुळे त्या भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे, स्नोफॉल होत आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेला आहे आणि दुसरा वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे सुद्धा तयार झाले। त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। राजस्थानचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं ते ढग तयार झालेले असेल। कच्छचा जो भाग आहे तिथे सुद्धा ढग तयार झालेले आहेत, गुजरातच्या भागामध्ये तयार झालेले आहेत। त्याच्यामुळे या भागामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आता महाराष्ट्राचं काय, इकडे आपला महाराष्ट्र आहे। आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर या काही ढगांचा परिणाम किंवा हे जे जोरात वारे वाहत आहेत या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। आपण हे पुढे जाणूनच घेणार आहोत, पण त्याआधी IMD ने जो मॅप जारी केलेला आहे, IMD ने पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत काय मॅप जारी केलेला आहे। त्याच्यामधून आपल्याला कळेल की कुठे कशा प्रकारचे अलर्ट आहेत। तिकडे जर तुम्ही बघितलं उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, तिकडे पाऊस पडणार आहे। दुसरीकडे जम्मू आणि काश्मीर असेल, त्याच्यानंतर आसाम आणि मिझोराम असेल, वेस्ट बेंगॉल असेल, त्या साईडला त्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे। आता हे कुठची परिस्थिती आहे तर उद्याच्या दिवसाचा हा अंदाज दिलेला आहे, पण आपण जर बघितलं तर 20 तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। बदलणार म्हणजे नक्की काय, हा बदल कशा प्रकारे होणार आहे तर काही भागांमध्ये ऊन वाढणार आहे तर काही भागांमध्ये पाऊस सुद्धा पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे कुठे पाऊस पडतोय। इकडे जर तुम्ही बघितलं तर पुढच्या 4 दिवसांचा हा ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या दिवसांचा हा अंदाज आहे 17, 18, 19 आणि 20। इकडे जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल मी पहिले भारताचं सांगत आहे, कारण त्यावरूनच आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल का हे समजणार आहे। कारण उत्तर भारतातून जे वारे येतात त्यामुळे त्या वाऱ्यांचा दक्षिण भारतातून सुद्धा ज्या प्रकारची सिच्युएशन तयार होते या सगळ्यांमुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत असतो। त्याच्यामुळे या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जसं की मी सांगितलं 17 तारखेला वरच्या भागांमध्ये जिथे स्नोफॉल होत आहे तिथे बर्फवृष्टी होत आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। आसाम, मिझोराम असेल, वरच्या भागामध्ये जम्मू आणि काश्मीर असेल तिकडे पावसाचा अंदाज आहे। दुसऱ्या 18 तारखेची इमेज जर आपण बघितली तर थोडासा बदल झालेला आहे। जे जम्मू आणि काश्मीर आहे तिथे पाऊस पडणार नाहीये, आसाम मिझोराम मध्ये कायम असणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ते मोठ्या प्रमाणात वेस्ट बेंगॉल, आसाम, मिझोराम मध्ये सुद्धा पावसाचा अंदाज दिलेला आहे। पुढे जर आपण बघितलं तर 20 तारखेचा हा जो अंदाज आहे तिथे जम्मू आणि काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल असेल, ओडिशाचा सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडण्याचं सांगितलेलं आहे। आणि यामुळे जर आपण बघितलं तर छत्तीसगडमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस होणार आहे, पंजाब हरियाणामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस होऊ शकतो, राजस्थानमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो, गुजरातमध्ये पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आता आपण वळणार आहोत महाराष्ट्राकडे। महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा आपला ओव्हरऑल मॅप आहे आणि महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती असेल तर हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की 20 तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे। 22 ते 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रातली जी थंडी आहे ती कायमची महाराष्ट्रातून निघून जाऊ शकते। 27 तारखेपर्यंत, फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत महाराष्ट्रातली थंडी ही कायमची निघून जाऊ शकते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उन्हाला सुरुवात होणार आहे। उन्हाळा जो आहे तो सुरू होणार आहे, पण या उन्हाळ्यामध्ये सुद्धा मार्च महिन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो फार धोकादायक असतो, त्याच्यामुळे या पावसाकडे लक्ष जे आहे ते आपलं राहणारच आहे। हवामान विभाग या संदर्भात अपडेट देणारच आहे।
आहे आणि ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। जर आपण बघितलं तर काही भागांमध्ये आता तापमान घसरायला सुरुवात झालेली आहे। 18, 19, 20 असं तापमान आपल्याला अनेक भागांमध्ये दिसत आहे आणि हे तापमान आता पुढच्या काही दिवसांमध्ये मंथ एंडिंग पर्यंत हिवाळा निघून गेल्यानंतर उन्हाळा सुरू होईल आणि काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजून सुद्धा तुम्हाला जर हवामानासंदर्भात काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।